श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्याकडे योगायोगाने आलेला नाही. या संदेशासाठी तुमची निवड झाली होती, म्हणून हा संदेश तुमच्यासमोर आला आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडेल त्या भक्तांच्या मनामध्ये शांतता निर्माण होईल. त्यांच्या जीवनातील समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होईल आणि जीवनामध्ये यश, सुख, संपत्ती नक्कीच प्राप्त होईल. म्हणून आजचा हा संदेश अर्धवट सोडू नका. आजचा सकारात्मक संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. कधीकधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की आपण स्वतःलाच विचारतो, मी अजून किती लढायचं, मी अजून किती सहन करायचं, मी अजून किती वेळ प्रयत्न करत राहायचं. आणि त्या क्षणी मन एकदम थकल्यासारखं होतं, डोळ्यात पाणी येतं आणि सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण खरं सांगायचं तर आपण जितकं समजतो त्यापेक्षा आपण खूप मजबूत असतो. कारण ज्या दिवसांनी आपल्याला तोडलं असतं त्याच दिवसांनी आपल्याला आतून घडवलं देखील असतं. तुम्ही कदाचित खूप वेळा एकटे लढला असाल, कुणाला न सांगता ताण सहन केला असेल, घरच्यांसाठी हसत राहिला असाल, बाहेरून सगळं ठीक असल्यासारखं दाखवलं असेल, पण आतून किती वादळं चालू होती हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. कदाचित तुमच्या प्रयत्नांना लगेच फळ मिळालं नसेल, कदाचित तुमच्यापेक्षा कमी मेहनत करणारे लोक पुढे गेले असतील आणि तुम्हाला वाटलं असेल की आयुष्य आपल्याला न्याय देत नाही. पण विश्वास ठेवा, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न कुठेतरी साठत असतो. ज्या दिवशी तुम्ही हे सर्व प्रयत्न करत होता त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की कोणी तुम्हाला पाहिलं नाही, मात्र स्वामी तुम्हाला सर्व काही करताना बघत होते. स्वामींचं सदैव प्रत्येक भक्तावर लक्ष असतं. स्वामी कधीही भक्तांचे प्रामाणिक प्रयत्न दुर्लक्षित करत नाही. योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक चांगल्या भक्ताच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि भक्ताला सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. म्हणून स्वामींवर पूर्ण मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे नक्कीच टाईप करा. ज्या दिवशी तुम्ही हार मानली नाही, ज्या दिवशी सगळं संपल्यासारखं वाटत असूनही तुम्ही पुन्हा प्रयत्न केले, त्या दिवशी तुमचं यश सुरू झालं होतं. जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी आता लवकरच तुमचेही चांगले दिवस येणार आहेत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष व्यर्थ नाही, प्रत्येक अश्रू निरर्थक नाही. कारण हे सगळं तुम्हाला तयार करत आहे मोठ्या यशासाठी, मोठ्या शांततेसाठी आणि मोठ्या समाधानासाठी. कधीही स्वतःला कमी समजू नका, कारण जगाला तुमच्या संघर्षांची पूर्ण कथा माहीत नसते. लोक फक्त परिणाम पाहतात, पण देव तुमचे प्रयत्न पाहतात, तुमची प्रामाणिकपणा पाहतात आणि योग्य वेळ आली की देव तुम्हाला त्याचं फळही देतात. म्हणून जास्त चिंता करू नका, तुमची ही चांगली वेळ लवकरच येणार आहे. तुमच्या या आयुष्यामध्ये स्वामी महाराज खूप मोठे चमत्कार करणार आहेत. तुमच्या या आयुष्यात आता सर्व काही चांगलं होणार आहे. तुम्ही ज्या वाईट दिवसांमध्ये जगला आहात ते वाईट दिवसही आता लवकरच तुमच्या आयुष्यातून जाणार आहेत आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. म्हणून फक्त परमेश्वरावर आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. देव आपल्याला कधीही निराश करत नाही. जरी आपल्या आजूबाजूची लोक आपल्यावर हसत असली तरी परमेश्वर मात्र त्या प्रत्येक हसणाऱ्या लोकांचं तोंड बंद करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला यश मिळणार आहे. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मला चांगला आशीर्वाद द्या असं नक्कीच टाईप करा. तुम्ही जर आज थकले असाल, निराश असाल, मन खचलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अवस्था कायमची नाही. हा काळही निघून जाईल आणि तुम्ही या काळापेक्षा मोठे ठराल. तुम्ही आज जे काही करत आहात
रोजचे छोटे छोटे प्रयत्न, वेळेवर उठणं, जबाबदारी पार पाडणं, कोणाचं वाईट कधीही न करणं, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं तुमचं आयुष्य हळूहळू घडवत आहे. तुम्ही जे रोज छोटे छोटे प्रयत्न करत आहात ना, ते प्रयत्नच तुम्हाला एका दिवशी मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. कारण माणसाचे रोजचे छोटे छोटे प्रयत्नच माणसाला मोठं यश देत असतात. तुम्ही जर मोठी जबाबदारी आज पार पाडत असाल तर परमेश्वर त्या मोठ्या जबाबदारीचं फळ तुम्हाला तेवढं मोठंच देणार आहेत. म्हणून तुमचा संघर्ष जर मोठा असेल तर त्याचं फळही तेवढंच मोठं असेल. जर तुम्ही कुणाचं काही वाईट करत नसाल, नेहमी दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करत असाल, तर परमेश्वरसुद्धा कसं तुमचं वाईट होऊ देतील. जर आपण इतरांना मदत केली तर परमेश्वरही आपल्याला मदत करत असतात. जर तुम्ही तुमचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर शांत मनातच परमेश्वराची कृपा घडत असते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही हे सर्व काही करत जर असाल तर परमेश्वराचा चमत्कार तुमच्यापासून दूर नाही. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःच म्हणाल, त्या काळात जर मी हार मानली असती तर आजचा दिवस मला पाहायला मिळाला नसता. म्हणून अजून थोडं धैर्य ठेवा, थोडा संयम ठेवा, अजून थोडा विश्वास ठेवा. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही, ती अजून लिहिली जात आहे. कदाचित तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात, हे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत. हे शब्द तुम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी लागणारी छोटीशी ठिणगी ठरतील. कधी तुम्ही शांतपणे बसून स्वतःला विचारलं आहे का की मी इतका थकलो तरी कसा, मी इतका तुटलो तरी कसा, आणि तरीही अजून मी चालतोय कसा? कारण आयुष्य आपल्याला थांबू देत नाही, परिस्थिती आपल्याला निवड देत नाही, आणि जबाबदाऱ्या आपल्याला रोज सकाळी पुन्हा उभं करतात. जरी मन आतून अजून कालच्या वेदनेत अडकलेलं असेल तरीही आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांमधून सुटका मिळत नसते. आपण अनेकदा हसतो, बोलतो, सगळं सुरळीत असल्याचं दाखवतो, पण रात्री उशीवर डोकं टेकवलं की मनातील विचारांची गर्दी आपल्याला विचारते, मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का? माझ्या प्रयत्नांना कधी फळ मिळेल? मी इतका संघर्ष करून शेवटी कुठे पोचणार आहे? हे सर्व प्रश्न आपल्या डोक्यामध्ये चिंता तयार करत असतात. तुम्ही कदाचित अनेकदा स्वतःवर शंका घेतली असेल, स्वतःलाच कमी समजलं असेल, इतरांची तुलना करून स्वतःची किंमत कमी केली असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची लढाईसुद्धा वेगळी आहे, आणि तुमची वेळ देखील वेगळीच असेल. काही लोक आयुष्यात पुढे जाताना दिसतात, त्यांच्याकडे सगळं सहज मिळाल्यासारखं आपल्याला वाटतं, पण प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार परीक्षा दिल्या जातात. आणि ज्या लोकांमध्ये जास्त सहन करण्याची ताकद असते त्यांच्यावरच जास्त जबाबदाऱ्या येतात, जास्त आव्हाने येतात, कारण त्यांना मोठं बनायचं असतं. तुम्ही आज जे सहन करत आहात ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, ते तुम्हाला तयार करण्यासाठी आहे. कारण आयुष्य कोणालाही विनाकारण कठीण करत नाही, ते आपल्याला अशा पातळीवर नेण्यासाठी कठीण करतं जिथे आपण स्वतःलाही ओळखू शकत नाही. हा मीच आहे का? ज्या दिवशी सगळं संपल्यासारखं वाटतं त्या दिवशी मन पूर्ण रिकामं होतं. ज्या दिवशी कोणाशीही बोलूशी वाटत नाही त्याच दिवशी आपल्या आत काहीतरी नवीन तयार होत असतं. एक नवीन समज, एक नवीन शांतता, एक नवीन धैर्य. कधीकधी आयुष्य आपल्याकडून खूप काही घेतं, वेळ, नाती, संधी, अपेक्षा, पण त्याचवेळी ते आपल्याला काहीतरी देतही असतं. सहनशक्ती, अनुभव, समज आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे, तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांची नोंद आहे, तुमच्या प्रत्येक त्यागाचा अर्थ आहे. जरी आज परिणाम दिसत नसले तरी प्रक्रिया सुरू आहे, आणि ही प्रक्रिया तुम्हाला अशा उंचीवर नेईल जिथे तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. आज तुम्ही कदाचित एकटे असाल, पण खरं तर तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यासारखे हजारो लोक शांतपणे लढत आहेत, हार मानायचा विचार करत आहेत,
पण तरीही रोज उठून पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि हाच प्रयत्न त्यांना वेगळं बनवतो. म्हणून तुम्हीही तुमचे प्रयत्न कधीही सोडू नका. शांतपणे हळूहळू का होईना परंतु प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्नांचं चांगलं फळ तुम्हाला परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच कमेंट्स बॉक्समध्ये मी नेहमी प्रयत्न करणार असं नक्कीच टाईप करा. जर तुम्ही आजही खरोखर प्रयत्न जर करत असाल, जरी मन थकेल असलं तरी, तर तुम्ही आधीच जिंकलात. कारण हार तोच मानतो जो प्रयत्न थांबवतो. आणि तुम्ही अजूनही चालत आहात म्हणजे तुमच्यात अजूनही ज्वाला आहे, म्हणजे तुम्ही हरलेले नाही. प्रयत्न हे सर्वात महत्त्वाचे असतात जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असतं. जर माणसाने प्रयत्नच केले नाही तर त्याला उगाच काही मिळत नाही. परमेश्वर स्वतःच सांगतात की जो प्रयत्न करेल त्याला मी यश नक्की देईल. म्हणून प्रयत्न करा. तुमच्या आयुष्याची गोष्ट अजून संपलेली नाही. हा तर फक्त एक अध्याय आहे. कदाचित कठीण अध्याय, कदाचित वेदनादायक आहे, परंतु पुढचा अध्याय तुमच्या संयमावर आणि आजच्या धैर्यावर अवलंबून आहे. एक दिवस येईल आणि तो नक्कीच येईल ज्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या वाईट काळाने मला तोडलं नाही तर त्या वाईट काळाने मला घडवलं. आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संघर्षाची किंमत किती महत्त्वाची होती. म्हणून अजूनही थांबू नका. अजूनही थोडं चालत राहा. अजूनही थोडं सहन करा. अजूनही थोडा स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही ज्या उंचीवर जाणार आहात त्यासाठी आजचा काळ आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तर काहीतरी सहन करावं लागतं, काहीतरी प्रयत्न करावे लागतात, काहीतरी हातपाय चालवावे लागतात. तेव्हा कुठेतरी जाऊन काहीतरी आपल्या पदरी पडतं. आपल्याला असं वाटतं की घरी बसल्या बसल्या प्रयत्न न करता फक्त हातावर हात धरून बसल्यानंतर काहीतरी मिळावं. परंतु या मनातील कल्पना तुम्ही दूर करा. प्रयत्न करायला सुरुवात करा. अजूनही वेळ आहे. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नाला यश नक्की मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही परिस्थितीपेक्षा मोठे आहात. तुम्ही अडचणींपेक्षा मजबूत आहात. आणि तुम्ही ज्या स्वप्नांसाठी लढत आहात ना, ती स्वप्न तुम्हाला सोडणार नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना सोडणार नाहीत. म्हणून स्वप्नांना सोडू नका, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वर फळ दिल्याशिवाय राहत नाही. कारण जो माणूस इतरांचं काहीतरी चांगलं करण्याचा विचार करत असतो, जो माणूस इतरांसाठी लढत असतो, जो माणूस इतरांचं कधीही काही वाईट करत नाही, त्याच्यासाठी स्वतः परमेश्वर येतात आणि त्याच्या जीवनामध्ये चमत्कार करतात. आणि कधीकधी भक्त स्वतःला कमजोर समजत असतो. भक्त इतरांची तुलना करून स्वतःची किंमत कमी करत असतो. भक्तांना वाटतं की समोरचा खूप मोठा आहे, खूप शक्तिशाली आहे, त्याच्यासमोर आपण काहीच नाही. तो खूप प्रयत्न करतोय, तो पुढे निघून गेला आहे. आणि यामुळे आपलं मन हे आत्मविश्वासापासून लांब होतं. आपला आत्मविश्वास ढासळतो. आपल्याला असं वाटतं की आता आपण काहीच करू शकणार नाही, आता आपल्याच्याने काहीच होणार नाही. लोक तर पुढे निघून गेले, आपण तर मागं राहिलो, आता आपल्याच्याने काही होणार नाही. अशी सर्व काही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये फिरत असतात. आणि हे सर्व आपल्या मनाला कमकुवत करत असतात. आणि समोर चांगल्या गोष्टी असूनही आपण त्यांचा स्वीकार करू शकत नाही. अशा वेळी माणूस तुटून जातो. अशा वेळी स्वामींचं शांतपणे स्मरण करा. तुमच्या मनातील नकारात्मक विचार थांबतील आणि तुम्हाला कुठेतरी काहीतरी करण्याचा चांगला मार्ग सापडेल. त्या मार्गाने गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यश नक्की मिळवू शकता. जीवनामध्ये काही गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपण जीवनामध्ये खूप पुढे निघून जाऊ. परंतु त्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला रोज चांगलं मार्गदर्शन ऐकावं लागेल. स्वामींची चांगली सेवा करावी लागेल. स्वामींचं मार्गदर्शन जेव्हा कानावर पडेल तेव्हा त्याकडे लक्ष देऊन ऐकावं लागेल. आणि त्या मार्गदर्शनाचा वापर करून आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी बदलाव्या लागतील. जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा मोठा चमत्कार होतील
की जे लोक तुमच्यावर हसत होते ते लोक देखील तुमच्याकडे आश्चर्याने बघतील आणि तुम्ही जीवनामध्ये नक्कीच मोठे व्हाल. स्वामी भक्तांनो, हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडला आणि ज्यांनी शेवटपर्यंत ऐकला त्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगली इच्छा पूर्ण हो अशीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करत आहे. हा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.